तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वीचा जो नवीन अभ्यासक्रम बदललेला आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी, तर त्याच्यामध्ये घटक चाचणी क्रमांक 1 परीक्षा जी आहे ती आपली अत्यंत जवळ आलेली आहे या वर्षीची. तर विषय आहे गणित आणि या गणित विषयासाठी आपण एक सराव प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर करतो, की जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा सराव चांगला व्हावा. ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे तुमच्या सरावासाठी आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा नक्की उपयोग होईल. हे प्रश्न आणि यासारखे इतर प्रश्न सुद्धा तुम्ही चांगली तयारी करून गेलात तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला आता रिकाम्या जागा प्रश्न सांगेन. त्यानंतर थोडा वेळ व्हिडिओ पॉज करा, विचार करा तुम्ही त्याची उत्तरं काय येणार आणि त्यानंतर मग मी त्याची उत्तरं पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1 आहे रिकाम्या जागा भरा. तर पहिला आहे एकाच आरंभ बिंदूपासून निघणाऱ्या 2 किरणांमुळे काय तयार होतो ते लिहायचं आहे. शून्याचा शोध कोणत्या देशात लागला? 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांना काय म्हणतात? ज्या संख्येने दिलेल्या संख्येला निश्चेष भाग जातो त्याला त्या संख्येचा काय म्हणतात? आणि 180 अंशाचा कोन असेल तर त्याला काय नाव आहे? तर थोडा विचार करा. आता मी याचं उत्तर तुम्हाला एक सांगतो. तर पहिल्याचं उत्तर आहे रिकाम्या जागा भरामध्ये एकाच आरंभ बिंदूपासून निघणाऱ्या 2 किरणांमुळे काय तयार होतो? कोन तयार होतो. आता इथे बघा, समजा हा किरण असा असेल, इकडे एक आणि इकडे एक किरण आहे असा, सॉरी जस्ट अ मिनिट, इकडे एक असा आहे. तर या 2 किरणांमुळे मध्ये काय तयार होतो? कोन तयार होतो. शून्याचा शोध कोणत्या देशात लागला? भारत देशात लागला. 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांना कसल्या संख्या म्हणतात? जोडमूळ संख्या म्हणतात. म्हणजे जसं की समजा 11 आणि 13 या मूळ संख्या आहेत दोघं सुद्धा, आणि त्यांचा फरक किती आहे? 13 वजा 11 बरोबर 2. म्हणजे ह्या कसल्या संख्या आहेत? जोडमूळ संख्या आहेत. ज्या संख्येने दिलेल्या संख्येला निश्चेष म्हणजे पूर्णपणे भाग जातो, जसं की समजा 8 आहे तर 8ला 4 दुनी 8, 8 वजा 8 किती येणार? 0. ओके, शून्य भाग आला की निश्चेष भाग म्हणायचं. म्हणजे 4 हा 8चा काय आहे? विभाजक आहे, त्याला पूर्ण भाग जातो. आणि 180 मापाच्या कोणाला काय म्हणतात? सरळ कोन असं म्हणतात. ओके, तर ही त्याची उत्तरं पण तुम्हाला सांगितली. आता पुढे आहे जोड्या जुळवाचा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. इथे अ गट दिलेला आहे. अ गटामध्ये 90 अंश, 245, 360 एक ही संख्या आहे. त्याच्यानंतर सर्व धन, ऋण आणि शून्य संख्या, आणि इकडे पूर्ण कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन वगैरे हे सगळं दिलेलं आहे. आता याची उत्तरं बघूया. इथे एक पूर्णांक संख्या पण आहे. तर आता उत्तरं बघूया. तर उत्तरामध्ये 90 अंशाचा जो कोन आहे त्याला काय म्हणायचं? काटकोन म्हणायचं. 245 अंशाचा कोन म्हणजे जो कोन 180 पेक्षा मोठा असतो मात्र 360 पेक्षा काय असतो? लहान असतो, त्याला म्हणायचं प्रविशाल कोन. बरोबर 360 अंशाचा कोन असेल तर पूर्ण कोन. आणि एक ही संख्या काय आहे? मूळही नाही आणि संयुक्त ही संख्या नाही. दोन्हीपैकी कुठलीही संख्या नाही ती. सगळ्या धनसंख्या, ऋणसंख्या आणि शून्य मिळून काय तयार होतं? पूर्णांक संख्या तयार होते. तर हे त्याचं उत्तर आहे. आता त्याच्या पुढचं बघूया आपण नेमकं काय आहे ते. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहायचं आहे. तर 2 विरुद्ध संख्यांची बेरीज नेहमी 0 असते. आता समजा पहिली संख्या आहे 5, तर त्याची विरुद्ध संख्या म्हणजे त्याचं चिन्ह त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे, त्याला काय म्हणायचं? विरुद्ध संख्या. तर विरुद्ध संख्यांची बेरीज ही नेहमी किती असते? तर 5 चिन्ह भिन्न आहेत म्हणजे वजाबाकी 5 वजा 5 0. तर हे विधान काय आहे? बरोबर आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. तर बरोबर आहे, 2 ही समपन संख्या आहे आणि मूळपण संख्या आहे. सो हे सुद्धा विधान बरोबर आहे. वृत्तचित्तीला एकूण 8 शिरोबिंदू असतात, तर हे विधान चुकीचं आहे, कारण त्याला एकही शिरोबिंदू असत नाही. तर अशा प्रकारे हे उत्तर बरोबर आणि चूक. कारण वृत्तचित्तीला एकही शिरोबिंदू नसतो, दंडगोल म्हणतोय त्याला आपण, तर त्याला कुठेही शिरोबिंदू असत नाही. 2 गोलाकार भाग आणि 1 वक्र भाग असतो, त्यामुळे त्याला शिरोबिंदू येत नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 3 दिलेत, कोणतेही 2 सोडवायचे 4 गुणांसाठी. तर वजाबाकी करायचे. तर वजाबाकी करताना दोघांची चिन्ह, बेरीज किंवा वजाबाकी जे काही आहे ते चिन्हानुसार, तिथे चिन्ह समान आहेत. म्हणजे बेरीज करणार 7 आणि 5 12, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार? ऋण चिन्ह, ऋण 12. आता ह्याच्यात काय करायचं? पहिल्यांदा 14, धन 14 आहे, हे वजा काय होणार? अधिक 14 आणि 6 किती येणार? 20. मूळ अवयव पद्धतीनं 24चे अवयव पाडा. तर काय करायचं त्यासाठी? 24 ला पहिल्यांदा 2 ने भाग घालवायचा, 12 येणार. 12ला 2 ने भाग घालवला 6. 6ला जर मी 2 ने भाग घालवला तर किती येणार आहे? 6ला 2 ने भाग घालवल्यानंतर 3.
आणि परत 3 एक्के 3. म्हणजे 24चं उत्तर कसं लिहायचं? 24 बरोबर याचा अवयव पाडताना कसे लिहायचे? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. तर हे सगळे गुणाकारात लिहायचे. याला म्हणायचं त्याचे अवयव पाडणे. अशा पद्धतीनं. आता इथं पुढे आहे आकृतिबंध ओळखून ह्या सगळ्या वर्ग संख्या आहेत बघा. 1चा वर्ग किती येतोय? 1. 2चा वर्ग 4. तसं 3चा वर्ग 9. 4चा वर्ग 16. 5चा वर्ग 25. तसं 6चा वर्ग. वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार. 6 6 36. तसं 7चा वर्ग 7 7 49. हे 2 येणार. पुढचे किती येणार? 36 आणि 49. ओके. तर हे येणार 36 आणि 49. तर येणार आणि हे 24चे अवयव अशा पद्धतीनं. तर हे केल्यानंतर आता पुढे आहे हार विक्रेत्याकडे 48 लाल आणि 60 पांढऱ्या गुलाबाची फुले आहेत. त्याला दोन्ही प्रकारच्या फुलांच्या स्वतंत्र माळा बनवायच्या आहेत. जर प्रत्येक माळेत फुलांची संख्या समान ठेवली तर प्रत्येक माळेत जास्तीत जास्त किती फुले असावी? तर त्यासाठी काय काढायचं हे तुम्हाला देणार नाहीत परीक्षेत. तुम्ही स्वतः मसावी काढायचं आहे. मग त्याचे अवयव पाडायचे. 48चे अवयव. तर 48चे अवयव पाडताना असे पाडा. तर पहिल्यांदा 2 ने भाग घालवा. तर किती येणार? 24. 24ला 2 ने भाग घालवला 12. 12ला 2 ने भाग घालवला 6. 6ला परत 2 ने भाग घालवला 3 आणि 3 एक्के 3. तर हे जे सगळे अवयव इथं आलेत ते असे आडवे गुणाकारात लिहायचे. तसेच 60चे शोधायचे आणि दोघांच्या मधले सामाईक घ्यायचे. म्हणजे 2 तर इथला 2, परत हा 2 आणि 2 आणि 3ला इथला 3. तर 2 दुनी 4 आणि 4 त्रिकम 12. म्हणजे प्रत्येक माळेत जास्तीत जास्त किती फुले असतील? तर एकूण 12 फुले असतील असं शेवटी उत्तर तिथे लिहायचं. तर अशा प्रकारे आपण काय केलं? ही प्रश्नपत्रिका बघितली. इतर विषयाची म्हणजे बाकीच्या विषयांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सुद्धा आपण तयार करूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पुढच्या वेळी आपण पुढचे सगळी जी आहेत प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या बघूया. थँक्यू.